नमस्कार. सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत. घाटकोपर येथे अखिल नारी शक्ती वस्ती विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 22 मार्च 2026 रोजी श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर काजू टेकडी येथे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ संगीता सूर्यकांत मांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातील महिलांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच मान्यवरांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि स्थानिक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. घाटकोपर येथून संगीता मांडे यांची रिपोर्ट. नगरसेविका या माझ्यासाठी खूप आवर्जून या सर्वांसाठी उपस्थित आले याचे धन्यवाद. हो, संगीताताईंनी खूप छान प्रकारे म्हणजे सगळ्या क्षेत्रातील महिलांना एकाच मंचावर आमंत्रित केले आणि सगळ्यांचं म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे आपलं हे केलं, सगळ्यांना मानाने सन्मान केलं सगळ्यांचा. त्याच्यामुळं तर ते पण मला म्हणजे सगळ्यांनी त्यांचं असं कौतुक केलं सारखंच आहे आणि अजून पुढे त्यांनी त्यांचं हे कार्य ते मोठ्या प्रमाणात चालू ठेवावं आणि जे महिला आहेत सगळ्या महिलांपर्यंत घराघरात त्यांचं कार्य पोहोचावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. विकास सहकारी संस्था आज मांडेताई यांनी खूप चांगल्या प्रकारे इकडे कार्यक्रम आयोजित केला आणि इथे ज्या महिला आज आल्या होत्या त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर शिकल्यावरच माणूस संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. तर ह्या महिलांकडे बघून याच्यामध्ये पुरेपूर ह्या वाक्याचा पुरेपूर इथे अर्थ पूर्ण होतं असं मला वाटतं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, खूप शुभेच्छा. आज ये महिला जो दिन है, आज ये 8 मार्च जो महिला दिन के मौके पे जो अखिल भारतीय नारी शक्ति जो वस्ती संस्था जो है इनके माध्यम से जो आज ये प्रोग्राम किया गया है, तो मुझे सबसे पहले तो मैं संगीता मांडे मैडम को तो मैं दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी. मैं चाहती थी कि लोग मुझे बुलाए. इनका इतना दिनों 2 सालों के बाद इनसे मेरी मुलाकात हुई है. प्रोग्राम में उन्होंने भी 2 साल के बाद मुझे याद किया, तो मैं तहे दिल से मैं संगीता मैडम का शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आज उनके माध्यम से, उनके ज़रिए आज ये प्रोग्राम में आकर मैं जो लोगों को जो सोशल वर्क हम काम करते हैं तो हमारे